माझ्यावरून मी सांगते, कारण की मी स्वतः माझ्या जीवनामध्ये हे अवलंबलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छिते, आपण नेहमीच देवपूजा करतो, रोज उठून आपण देवपूजा करतो, पण 5 मिनटं तुम्ही शांतपणे डोळे मिटून तुम्ही बसा आणि श्री स्वामी समर्थ असा जप करत राहा. तुमच्या जेवढ्या पण जीवनामध्ये अडचणी असतील, काही असेल, टेन्शन असेल, ते सर्व तुमच्या दूर होऊन जातील बस. आणि जे लोक नोकरीच्या धावपळीत आपल्या स्वतःला वेळ देऊ शकत नाही आणि जे रोजच्या कामाच्या चिंतेने स्वतःला थोडंही वेळ देऊ शकत नाही, त्या लोकांना मी समजू शकते की त्या लोकांना अजिबातच वेळ नसतो. पण तरीसुद्धा मला असं वाटते की त्यांनी थोडा वेळ तरी आपल्या स्वतःसाठी आणि श्री स्वामी समर्थ यांच्यासाठी थोडा वेळ तरी काढावा. तर जे ऑफिसमध्ये नोकरीपेक्षा जे लोक असतात त्यांच्यासाठी ही वेळ काढणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी केव्हा तुम्हाला वेळ मिळत असेल तर तुम्ही 11 वेळा मंत्र श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी मी कोटी प्रणाम करते आणि माझ्या 2 शब्दांना सुरुवात करते. मी रोज व्हिडिओ टाकते, त्यामध्ये मला माहिती आहे की सर्व लोकांना स्वामी समर्थांबद्दल खूप आपुलकी आहे, श्रद्धा आहे. तरीसुद्धा मला पण मनापासून श्रद्धा आहे. त्यासाठी मी रोज मनपूर्वक मी श्री स्वामी समर्थ यांची खूप मोठी भक्त आहे आणि त्यामुळे मी त्यांचे व्हिडिओज रोज आठवणीने अपलोड करते. तर काही गोष्टी आहे ज्या आपल्याला आपल्या जीवनामध्ये ज्या आपल्याला नियमितपणे रोज करायच्या असतील, त्या जर गोष्टी आपण नियमित केल्या तर मला असं वाटते की आपल्या वागण्यात बोलण्यामध्ये काही ना काही फरक पडणार. जसं आपण रोज स्वामी समर्थांचे जर रोज उठून सकाळी उठल्यानंतर आपण आंघोळ केल्यानंतर मनपूर्वक श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करत राहायचा 111 वेळा. 111 वेळा करा किंवा तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं तुम्ही मनातून मनपूर्वक जे असेल ते तुम्ही मनातून श्रद्धेतून तुम्ही श्री स्वामी समर्थ असा जप करत राहा. आणि त्यामुळे काय होते की आपली जी मनात श्रद्धा आहे, जे भाव आहे, ते श्री स्वामी समर्थ यांच्यापर्यंत पोहोचेल आणि ते आपण मनापासून जर केले तर आपल्या मनाला पण शांती मिळेल, एक प्रसन्नता होईल. त्यासाठी आपण नेहमीच देवपूजा करतो, पण त्यासाठी आपण जे नियम काय आहे मी तुम्हाला बोलते. तसं तुम्ही मनातल्या मनामध्ये जी तुमची इच्छा असेल, तुम्हाला जे पण काही असेल अडचणी, करिअरमध्ये काही प्रश्न असतील, जॉबसाठी तुम्हाला बढती पाहिजे असेल किंवा तुम्हाला काही टेन्शन असेल, तुमचं लग्न होत नसेल किंवा तुम्हाला काही मानसिक तणाव असेल, सासूचा त्रास, सुनेचा त्रास किंवा काही पण अडचणी असेल, तुम्ही त्या सर्व गोष्टींवरती हा उपाय करून बघा. तुम्हाला नक्कीच प्रमाण मिळून जाणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला मी बोलले की तुम्ही डोळे बंद करा, हातामध्ये थोडीशी साखर घ्या आणि डोळे बंद करून तुम्ही मनातल्या मनात देवाकडे तुमची इच्छा मागा. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही 11 वेळा ह्या मंत्राचा जप करा. लक्षात ठेवा, मी जे बोलते ना, तुम्ही 11 वेळा ह्या मंत्राचा जप करा. ठीक आहे. मी तुम्हाला सांगते की कुठला मंत्र म्हणायचा आणि तो नीट तुम्ही 11 वेळा म्हणा. तर मंत्र हा आहे, ओम इच्छापूर्ते नमः. ओम इच्छापूर्ते नमः हा जप तुम्ही 11 वेळा म्हणायचा. यानंतर ती साखर मुंग्यांना खायला घाला. ठीक आहे. जी तुम्ही हातामध्ये घेतली होती आणि इच्छा तुमची मागितली होती ती तुम्ही साखर मुंग्यांना खाऊ घाला.
तुमच्या कामात कुठलाही अडथळा येणार नाही, अजिबात येणार नाही आहे. आणि तुमची जी इच्छा असेल ती श्री स्वामी समर्थ पूर्णपैकी दूर करणार, ही माझी पण इच्छा आहे. आणि तुमच्या सर्व अडचणी दूर होतील, हा माझा अनुभव आहे. आणि तुमचं जर काम झालं त्यानंतर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि तुमच्या ज्या अडचणी असतील त्या पण मला लिहून पाठवा. मी त्याच्यावरती नक्की तुम्हाला उपाय देणार आहे. जय स्वामी समर्थ. यांच्या खूप काही गोष्टी ज्या अनुभवलेल्या असतील आपण, तर आणखी एक अनुभवाची गोष्ट सांगते. जर तुम्हाला थोडा वेळ जरी तुम्ही काढाल ना स्वतःसाठी, स्वामी समर्थाच्या थोडा वेळ काढणार, तुमच्या पूर्ण इच्छा सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला जीवनामध्ये काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही पडणार आहे, हे मी मनातून सांगत आहे. तर आपली कोणतीही इच्छा तात्काळ पूर्ण होईल, लगेच अनुभव येईल, ही माझी आणि स्वतःच्या अनुभवावरून मी सांगते. तर त्यासाठी तुम्ही पण हे प्रयत्न करून बघा. त्यासाठी तुम्हाला काहीही करावं लागत नाही. मी 2 उपाय तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही ते 2 उपाय जरी केले ना तुमच्या जीवनामध्ये, तुमचं सर्व ठीक होणार आहे. थोडी हातामध्ये साखर घ्या, डोळे बंद करा आणि मनामध्ये तुमची जी काही इच्छा असेल ती श्री स्वामी समर्थांकडे तुम्ही मागा. ती इच्छा 3 वेळा स्पष्टपणे मनातल्या मनात बोला, तुमची जी पण इच्छा असेल. यानंतर 11 वेळा लक्षात ठेवा. माझी गोष्ट तुम्ही नीट लक्षात ठेवा. मी जे पण सांगते तुम्हाला जे मनातून श्रद्धा ठेवतात श्री स्वामी समर्थावर त्यांनीच ही गोष्ट ऐकावी. आणि नाहीतर ज्यांना विश्वास नसेल त्यांनी अजिबात माझी गोष्ट ऐकू नका आणि व्हिडिओ स्किप करून निघून जा. पण मी जे बोलते ना ते तुम्ही 100% तुमच्यासोबत ही गोष्ट खरी होणार आहे. त्यासाठी तुम्हाला मी सांगते ती गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा आणि मी जे बोलते ना ती तुम्ही गोष्ट एकदम मनपूर्वक आणि श्रद्धेनं करून बघा. ती गोष्ट तुमच्यासाठी इतकी चांगली होणार आहे की तुम्ही विचार पण नाही करणार आहे की